सनसूट सुरू आहे तर इथे मोदकाची तयारी चालू आहे. तर बदाम भाजून घेतले आहे तुपामध्ये, नंतर त्यामध्ये टाकला आहे. त्याचमध्ये किसलेला खऊ टाकलेला आहे नारळाचा. त्याचप्रमाणे मी गूळ टाकला आहे. बदाम वाटलेले बदाम टाकले आहे. इलायची पावडर टाकली. आपलं सारण तयार झालं आहे. त्यानंतर मी सारण काढून घेते आणि थंड होण्यासाठी घेते. तिथे तांदळाचं पीठ घेतलं आहे. 3 वाटी तांदळाचं पीठ तर 1.5 वाटी पाणी आणि 1.5 वाटी दूध असं प्रमाण घ्यायचं आहे. एक पळी तूप टाकून पीठ आपण टाकलं आहे आणि स्टीम करण्यासाठी 5 मिनिटं ठेवलं आहे आणि मळून घेणार आहोत. मळून घेतल्यानंतर दूध यूज करायचं. दूध वापरल्यानंतर आपण 5-10 मिनटं कपडा टाकून ठेवणार आहोत. त्यानंतर मोदकमध्ये सारण भरून अशा प्रकारे मोदक बनवून घ्या. आणि माझा मुलगा पण मला हेल्प करत आहे. नंतर 20 मिनिटासाठी स्टीम करून घेणार आहे. ते केळीचे पान वापरले आहे. असे नसेल तरी चालेल.